शब्दशक्ती 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 तीन प्रकारची आहे. अभिधा व्यंजना लक्षणा अभिधा व्यंजना लक्षणा. शब्दशक्ती तीन प्रकारची आहे. अभिधा व्यंजना लक्षणा अभिधा व्यंजना लक्षणा. अभिधा सरळ सोपा अर्थ. अभिधा व्यंजना अर्थना. अभिधा व्यंजना लक्षणा. शब्दशक्ती 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 तीन प्रकारच्या तीन अभिधा व्यंजना लक्षणा. अभिधा म्हणजे साधा सरळ सोपा अर्थ. साधा सरळ सोपा एकच अर्थ. व्यंजना द्विअर्थी आणि इसमें काव्यात आणि कवितेत उपयोग. अभिधा व्यंजना लक्षणा म्हणजे हे कसं काय, हे कसे शक्य आहे, हेच आहे. शब्दसिद्धी तीन प्रकारची आहे. अभिधा व्यंजना लक्षणा. अभिधा साधा सरळ सोपा अर्थ. अभिधा साधा सरळ सोपा अर्थ एकच अर्थ. अभिधा व्यंजना द्विअर्थी. काव्यात उपयोग आहे. काव्यात उपयोग. लक्षणा हे कसे काय शक्य आहे. लक्षणा हे कसे काय शक्य आहे. चला पानावर बसा. कसं काय पानावर बसू शकते. चला पानावर बसा म्हणजे ताटावर बसा. लक्षणा आहे. लक्षणा पानावर या शब्दाचा अर्थ घेतला आहे तर ते अनर्थ होईल, म्हणजे ते पानाशेजारी किंवा ताटावर बसा असं म्हटलं आहे. अभिधा व्यंजना लक्षणाचे वैशिष्ट्य. लक्षणाला मुख्य अर्थाला बाधा, रूढी किंवा परंपरा, हेतू किंवा प्रयोजन. चला पानावर बसा लक्षणा. 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 आयुष्यात प्रथमच हार स्वीकारण्याची वेळ आली. या विधानातील शब्दसिद्धी ओळखा. अभिधामूलक शाब्दी व्यंजना. अभिधा आहे ना. अभिधा व्यंजना लक्षणा. आयुष्यात प्रथमच हार स्वीकारण्याची वेळ आली. हार म्हणजे पराभव. एकच अर्थी आहे ना. हार स्वीकारण्याची वेळ आली म्हणजे पराभव. म्हणजे अभिधा आहे. अभिधा म्हणजे साधा सरळ सोपा अर्थ. अभिधा साधा सरळ सोपा अर्थ. साधा सरळ सोपा एकच अर्थ. आयुष्यात प्रथमच हार स्वीकारण्याची वेळ आली. अभिधामूलक शाब्दी व्यंजना. आयुष्यात प्रथमच हार स्वीकारण्याची वेळ आली. अभिधामूलक शाब्दी व्यंजना. आयुष्यात प्रथमच हार स्वीकारण्याची वेळ आली. अभिधामूलक शाब्दी व्यंजना. आयुष्यात प्रथमच हार स्वीकारण्याची वेळ आली. अभिधामूलक शाब्दी व्यंजना. आयुष्यात प्रथमच हार स्वीकारण्याची वेळ आली. अभिधामूलक शाब्दी व्यंजना. अभिधामूलक हार म्हणजे माळसुद्धा होते आणि पराभव. अभिधा व्यंजना लक्षणा. हे बरोबर. अभिधामूलक शाही व्यंजना हटाव. प्रवीण कुशल वज्र. निरूढ़ा लक्षणा. ये बहुत बार है. प्रवीण कुशल वज्र निरूढ़ा लक्षणा. 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 साप हा शब्द उच्चारलेल्याबरोबर आपल्या डोळ्यासमोर एक सरपटणारा प्राणी येतो. हा व्यक्त अभिधामध्ये येते. साप हा शब्द उच्चारल्याबरोबर फक्त डोळ्यासमोर एकच प्राणी. अभिधा. साप हा शब्द उच्चारल्यावर आपल्यासमोर डोळ्यासमोर एक सरपटणारा प्राणी येतो. अभिधा. साप हा शब्द उच्चारल्याबरोबर आपल्या डोळ्यासमोर एक सरपटणारा प्राणी येतो. अभिधा. साप हा शब्द उच्चारल्याबरोबर आपल्या डोळ्यासमोर एकच सरपटणारा प्राणी येतो. अभिधा इसको बोलते अभिधा. दोन्ही चूक आहे. मूळ लक्षणा म्हणजे मूळ अर्थाला बाधा न आणता दुसरा अर्थ व्यक्त करण्याची शब्दी म्हणजे व्यंजना होय. दुसरा अर्थ म्हणजे व्यंजना. तोच अर्थ एकच अर्थ. तोच अर्थ साधा सरळ सोपा एकच अर्थ. तोच अर्थ. अभिधा व्यंजनामध्ये दुसरा अर्थ. व्यंजनामध्ये दुसरा अर्थ. लक्षणामध्ये दोन्ही सोडून दोन्ही सोडून वेगळाच अर्थ. दोन्ही सोडून वेगळाच अर्थ याचा लक्षणा. शब्दाच्या मूळ अर्थाला बाधा येत असेल तर त्याला जुळेल असा दुसरा अर्थ घ्यावा लागतो. या शब्दास व्यंजना असे म्हणतात. दोन्ही चूक आहेत. दोन्ही चूक. लक्षणा म्हणजे शब्दाच्या मूळ अर्थाला बाधा येत असेल तर त्याला जुळलेला दुसरा अर्थ घ्यावा लागतो.
या शब्दात शक्ती लक्षणा असे म्हणतात. व्यंजना म्हणजे मूळ अर्थाला बाधा न आणता दुसरा अर्थ व्यक्त करण्याची शक्ती म्हणजे व्यंजना होय. व्यंजना मूळ अर्थाला बाधा न आणता दुसरा अर्थ व्यक्त करण्याची शब्दाची शक्ती म्हणजे व्यंजना होय. व्यंजना मूळ अर्थाला बाधा न आणता दुसरा अर्थ व्यक्त करण्याची शब्दाची शक्ती म्हणजे व्यंजना होय. लक्षणा म्हणजे शब्दाच्या मूळ अर्थाला बाधा येत असेल तर त्याला जुळलेला दुसरा अर्थ घ्यावा लागतो. या शब्दशक्तीस लक्षणा असे म्हणतात. लक्षणा शब्दाच्या मूळ अर्थाला बाधा येत असेल तर त्याला जुळलेला दुसरा अर्थ घ्यावा लागतो. या शक्तीस लक्षणा असे म्हणतात. लक्षणा जोंधळ्याला चांदणे लखडून जाते. साध्यवसाना गोनी लक्षणा बाई बहुत समोर बहुत इम्पॉर्टंट आहे. साध्यवसाना गौनी लक्षणा जोंधळ्याला चांदणे लखडून जाते. 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 साध्यवसाना गौनी लक्षण शक्ती एकूण किती? तीन शब्द अभिधा व्यंजना लक्षणा. अभिधा व्यंजना आणि लक्षणा. अभिधा व्यंजना लक्षण. लक्षणा म्हणजे हे कसे शक्य आहे? अभिधा सरळ समाजमान्य अर्थ. सरळ समाजमान्य अर्थ तोच अर्थ एकच अर्थ. तोच अर्थ एकच अर्थ. साधा सरळ सोपा अर्थ. व्यंजना अभिधा व्यंजना म्हणजे यातून वेगवेगळे अर्थ निघतात. दुसऱ्याचे नाव ठेवले जातात आणि काव्यामध्ये हाच वापर केला जातो. काव्यात हाच सुद्धा वापर केला जातो. पानिपतावर 1.25 लाख बांगड्या फुटल्या म्हणजे हे कसं शक्य आहे? अभिधा व्यंजना लक्षणा म्हणजे खूप सारे हे झाले तिथं. पानिपतावर 1.25 लाख बांगड्या फुटल्या लक्षणा. 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 काय लक्षणा? पानिपतावर 1.25 लाख बांगड्या फुटल्या लक्षणा. पानिपतावर 1.25 लाख बांगड्या फुटल्या. पानिपतावर 1.25 लाख बांगड्या फुटल्या लक्षणा. सूर्य अस्ताला गेला लक्षणा. असं कसं अस्ताला गेला? मावळला आहे. सूर्य अस्ताला कसं काय जाणार आहे? लक्षणा शब्दाच्या मूळ अर्थाला बाधा येत असेल तर त्याला जुळेल असा दुसरा अर्थ घ्यावा लागतो. शब्दाच्या शक्तीत लक्षणाचा सूर्य अस्ताला गेला म्हणजे आयुष्य संपले असा अर्थ होतो. अच्छा. सूर्य अस्ताला गेला म्हणजे आयुष्य संपले असा अर्थ. सूर्य अस्ताला गेला म्हणजे आयुष्य संपले मरण. आयुष्य संपले मरणे निधन. आयुष्य संपले मरणे निधन. सूर्य अस्ताला गेला लक्षणा. 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 भुंकणारा कुत्रा चावत नसतो. अभिधा व्यंजना आहे. भुंकणारा कुत्रा चावत नसतो. भूक कुत्रा म्हणजे कुत्रा सामान्य कुत्रा आणि समाजातील ते जे वेगळे लोक राहते त्यांना. भुंकणारा कुत्रा म्हणजे नुसती बडबड करणारी माणसे. भुंकणारा कुत्रा म्हणजे नुसती बडबड करणारी माणसे. कुत्रा पण होते नुसती बडबड करणारी माणसे. भुंकणारा कुत्रा चावत नसतो. व्यंजना भुंकणारा कुत्रा चावत नसतो. द्विअर्थ निघते. कुत्र्याच्या द्विअर्थ निघते. चावत नसतो. व्यंजना भुंकणारा कुत्रा 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 चावत नसतो. व्यंजना. सीता गाय आहे. उपादान लक्षणा. सीता गाय आहे. उपादान लक्षणा. मोस्ट टाइम पे सीता गाय आहे. उपादान लक्षणा. 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 समाजात वावरणारे असले साप ठेचून काढले पाहिजे. व्यंजना व्यंगर्थ केला आहे. व्यंजना म्हणजे व्यंग केला आहे. व्यंजना म्हणजे व्यंग केले आहे. समाजात व्यंजना व्यंजना इसको व्यंगार्थ बोलते. व्यंगार्थ. समाजात वावरणारे असले साप ठेचून काढले पाहिजे. 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 व्यंगार्थ. गंगेत गवळ्यांची वस्ती. गंगेत गवळ्यांची वस्ती लक्षणा. 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 लक्षणा ज्या शब्दशक्तीमध्ये शब्दाचा मूळ अर्थ लक्षात न घेता त्याच्याशी सुसंगत असा दुसराच अर्थ घ्यावा लागतो. मनात शेवळ येते की हे कसे काय झाले ती शब्दशक्ती लक्षणा. गंगेत गवळ्यांची वस्ती लक्षणा. गंगेत गवळ्यांची वस्ती लक्षणा. आमच्या दारावरून हत्ती गेला. दारासमोरून गेला. दारावरून म्हणजे दारावरून.
दारावरून हत्ती गेला लक्षार्थ आहे. आमच्या दारावरून हत्ती गेला, दारावरून लक्षार्थ. 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 दारावरून गेला म्हणजे दारासमोरून गेला. दारासमोरून, दारावरून नाही, दारासमोरून गेला, दारासमोरून गेला. आम्ही गहू खातो लक्षणं. आम्ही गहू खातो म्हणजे गहू नाही, गहूने बनलेली रोटी खातो आहे ना. गहू म्हणजे गव्हापासून केलेले पदार्थ खातो. आम्ही गहू खातो लक्षणं. 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 व्यंजना शब्दशक्ती ओळखा. अभिधा व्यंजना आणि लक्षणा. व्यंजना मरते दोन. व्यंजना म्हणजे द्विअर्थी. व्यंजना द्विअर्थी. व्यंजना द्विअर्थी. व्यंजना द्विअर्थी. या व्यंजन व्यंगार्थ बोलते. व्यंगार्थ याला सुद्धा व्यंगार्थ म्हणतात. काव्यात उपयोग होता याचा. काव्यात उपयोग होते याच्या. वत्सल्याबाई आपल्या सुनेला म्हणाल्या, सुनबाई आता संध्याकाळ झाली. संध्याकाळ झाली म्हणजे चहाची वेळ झाली, मुलाला शाळेतून आणायची वेळ झाली नाही ना, असं होते. वात्सल्याबाई आपल्या सुनेला म्हणाल्या, सुनबाई आता संध्याकाळ झाली. वात्सल्याबाई आपल्या सुनेला म्हणाली, सुनबाई आता संध्याकाळ झाली. वात्सल्याबाई आपल्या सुनेला म्हणाली, सुनबाई आता संध्याकाळ झाली. वत्सल्याबाई आपल्या सुनेला म्हणाल्या, सुनबाई आता संध्याकाळ झाली. वत्सल्याबाई आपल्या सुनेला म्हणाल्या, सुनबाई आता सायंकाळ झाली. आम्ही गहू खातो लक्षणा. अभिधान्य लक्षणा. आम्ही गहू खातो लक्षार्थ. आम्ही गहू खातो लक्षार्थ. आम्ही गहू खातो लक्षणं. 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 घड्याळाने 5चे ठोके दाखवले. अभिधा व्यंजना. व्यंजना आहे. व्यंजना व्यंगकी आहे. घड्याळाने 5 वाजल्याचे दर्शवले. व्यंजना. 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 शब्द उच्चारल्याबरोबर विशिष्ट वस्तू पदार्थ डोळ्यासमोर येते, ती अभिधा होते. अभिधा. विशिष्ट वस्तू म्हणजे एकच. विशिष्ट म्हणजे एकच ना, साधा सरळ सोपा एकच. विशिष्ट शब्द उच्चारल्याबरोबर विशिष्ट पदार्थ किंवा वस्तू डोळ्यासमोर येते, अभिधा. शब्द उच्चारल्याबरोबर विशिष्ट वस्तू पदार्थ डोळ्यासमोर येते, अभिधा. शब्द उच्चारल्याबरोबर विशिष्ट वस्तू पदार्थ डोळ्यासमोर येते, अभिधा. शब्द उच्चारल्याबरोबर विशिष्ट वस्तू पदार्थ डोळ्यासमोर येते, अभिधा. शब्द उच्चारल्याबरोबर विशिष्ट पदार्थ वस्तू डोळ्यासमोर येते, अभिधा. त्याला म्हणतो आपण अभिधा. काव्यसूचकात अभिधा व्यंजना वापरतात. काव्यसूचकात व्यंजना. काव्यसूचकात आणणारी व काव्य अधिक परिमाणकारक ठरवणारी शब्दशक्ती म्हणजे व्यंजना. व्यंजना काव्यात उपयोग होत आहे. व्यंजना शक्तीच्या काव्यात उपयोग. व्यंजना शक्तीच्या काव्यात उपयोग. व्यंजना या व्यंगार्थ. काव्यात उपयोग. काव्यातसुद्धा कायच्या काव्यात उपयोग. व्यंजना काव्यात उपयोग. काव्यसूचक व्यंजना. 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 गोरीगरिबांचे रक्त शोषणाऱ्या या जडवा ठेचून काढल्या पाहिजे, व्यंगार्थ. व्यंजन केलं ना. गोरगरिबांचे रक्त शोषणाऱ्या या जडवा ठेचून काढले पाहिजे, व्यंगार्थ. गोरगरिबांचे रक्त शोषणाऱ्या या जडवा ठेचून काढल्या पाहिजे, व्यंगार्थ. गोरगरिबांचे रक्त शोषणाऱ्या या जडवा ठेचून काढल्या पाहिजे, व्यंगार्थ. गोरगरिबांचे रक्त शोषणाऱ्या या जडवा ठेचून काढल्या पाहिजे, व्यंगार्थ. गोरगरिबांचे रक्त शोषणाऱ्या या जडवा ठेचून काढल्या पाहिजे, व्यंगार्थ. गोरगरिबांचे रक्त शोषणाऱ्या या जडवा ठेचून काढल्या पाहिजे, व्यंगार्थ. गोरगरिबांचे शोषण करणाऱ्या या जडवा ठेचून काढल्या पाहिजे, व्यंगार्थ. घरावरून हत्ती गेला म्हणजे घरासमोरून हत्ती गेला. 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 लक्षणा आहे. लक्षणा लक्षार्थ आहे. लक्षणा आहे. लक्षणा. घरावरून हत्ती गेला, घरासमोरून हत्ती गेला, लक्षार्थ आहे. घरावरून हत्ती गेला, घरासमोरून हत्ती गेला, लक्षार्थ. घरावरून हत्ती गेला, घरासमोरून हत्ती गेला, लक्षार्थ. घरावरून हत्ती गेला, घरासमोरून हत्ती गेला, लक्षार्थ. आम्ही गहू खातो 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 लक्षार्थ. आता 12 वाजले म्हणजे व्यंग केला आहे, अभिधा. व्यंगार्थ. व्यंजना म्हणजे व्यंगार्थ. काव्यात उपयोग होतो. काव्यात उपयोग. याच्या काव्यात उपयोग. हा माणूस कामाचा वाघ आहे, हटव. अभिधा व्यंजना आणि लक्षणा. मी आता मुक्याचे व्रत सोडणार नाही. अभिधामूलक व्यंजना. मोस्ट टाइम पे. अभिधामूलक व्यंजना. 2 मिनिट झाले. अभिधामूलक व्यंजना. मी आता मुक्याचे व्रत सोडणार नाही. 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 अभिधामूलक
व्यंजना अभिधामूलक व्यंजना मी आता मुक्याचे व्रत सोडणार नाही अभिधामूलक व्यंजना मी आता मुक्याचे व्रत सोडणार नाही अभिधामूलक व्यंजना आयुष्यात प्रथमच हार स्वीकारण्याची वेळ आली अभिधामूलक शाब्दी व्यंजना आयुष्यात प्रथमच हार स्वीकारण्याची वेळ आली आयुष्यात प्रथमच ह्या लिखले आयुष्यात प्रथमच हार स्वीकारण्याची वेळ आली अभिधामूलक शाब्दी व्यंजना अभिधामूलक शाब्दी व्यंजना आहे व अभिधामूलक शाब्दी व्यंजना हार या शब्दाचे फुलांची माळ आणि पराभव हे दोन्ही मुख्यार्थच असल्याने ही अभिधामूलक शाब्दी व्यंजना ठरते अभिधामूलक शाही व्यंजनात शाब्दी व्यंजनात एकाच अर्थाचे दोन मुख्यार्थ असतात त्यातील एक निश्चित होऊन दुसरा सूचकतेने जाणवतो इथं त्याच्यात अभिधामूलक व्यंजना एखाद्या शब्दाचे दोन मुख्यार्थ असतात त्यातील एक निश्चित होऊन सूचकतेने जाणवतो तेव्हा त्या शब्दशक्तीला अभिधामूलक शाब्दी व्यंजना असे म्हणतात मी आता मुक्याचे व्रत सोडणार नाही विदर्भी आहे अभिधामूलक शाब्दी व्यंजना मी आता मुक्याचे व्रत सोडणार नाही अभिधामूलक शाब्दी व्यंजना मी आता मुक्याचे व्रत सोडणार नाही अभिधामूलक शाब्दी व्यंजना दोन अभिधामूलक शाब्दी व्यंजना मी आता मुक्याचे व्रत सोडणार नाही अभिधामूलक शाब्दी व्यंजना मी आता मुक्याचे व्रत सोडणार नाही अभिधामूलक शाब्दी व्यंजना शाब्दी व्यंजन मी आता मी है ना मी भालचंद्र नेमाडे वाचले म्हणजे नेमाड्यांचे साहित्य वाचले मी भालचंद्र नेमाडे वाचले नेमाड्यांचे साहित्य वाचले मी आता भालचंद्र नेमाडे वाचले भालचंद्र नेमाड्यांचे साहित्य वाचले मी आता भालचंद्र नेमाडे वाचले नेमाड्यांचे साहित्य वाचले मी आता भालचंद्र नेमाडे वाचले नेमाड्यांचे साहित्य वाचले